नमस्कार. श्री चॅनलमध्ये मी सौदेवकी खोत आपणा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. आणि आज श्रावण महिन्यातील नागपंचमीचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची या कथेचं मी पठण करणार आहे. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुलं होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिण आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथे वारूळ नाही आणि पिलंही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिलं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोपावतच शेतकऱ्याचे घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागिण 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाणे, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे. तोही नागिण तिथे पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपले डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिण उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आई बाबा कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिण म्हणाली, भिवू नको, घाबरू नको. विचारल्या प्रश्नांचं उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीनं पूजते आहे, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगलं नाही. असं म्हणून नागिणीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तरी निदान इतकं पाळावं. नागपंचमीचे दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नयेत, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमीची पूजा करू लागला. अशी नागिण तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा अम्मा हो ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.